या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आत्ता सकाळचे 9:30 वाजलेत आणि आज आहेत नागदेवी सण आहे आणि शुक्रवार पण आला। आता पहिलं काम मी सकाळी करून घेतले, कपडे वगैरे झालेत, आंघोळ कपडे झालेत। आता दिवस जाणार आहे, आज बनवायचे आहे बासुंदी, गुलाबजामुन, सणाचा स्वयंपाक आहे। कारण दोन्ही मुलाचे 2 नागदेवी आहेत, एकाचा जामुन आहे आणि दुसऱ्याचा लहान छोट्याचा आहे बासुंदी। ती पण घरीच तयार करणार आहे मी, कारण विकत आणलं तर ती खाल्ल्यासारखं पण वाटत नाही, त्यामुळे मी घरीच बनवणार आहे। दोन्ही कामं आहेत आज आणि शुक्रवारचा बाजार पण आहे। मला भाजी पण आणायची, हरभऱ्याची भाजी नवीनच आली तर बघते, कारण खूप मान असतो हरभऱ्याच्या भाजीचा, ती पण जाऊन आणायची। सकाळी आता सगळ्यांसाठी नाश्ता बनवून द्यायचा आहे, आधी नाश्ता झाल्याच्या नंतर मग सगळं बाकीचं करायचं आहे। आज आहे शुक्रवार आणि भाजीपाला पण आणायचा आहे, तिकडेच निघाले। हरभऱ्याची भाजीचा खूप मान आहे, हे आणायला जायचे आणि आठवड्याचा भाजीपाला पण आणायचा। संध्याकाळच्या 5:15 वाजलेत आणि भाजीपाला आणायला जायचंय। हरभऱ्याची भाजी ती घेऊन यायची आणि आठवड्याचा भाजीपाला पण आणायचा आहे। त्यानंतर मला स्वयंपाक करायचा, नैवेद्य ते सगळं बनवायचं राहिले, तिथून आणायच्या नंतर करायचंय। आता भाजीपाला आणायचा आहे, निघाले आता भाजीपाला आणायला। आणि भाजीपाला आणायला एकटीच चालले। आमच्या लहानपणी आम्ही आई वडिलांच्या पाठीमागे खूप लागायचे की आम्हाला पण भाजीपाला आणायला येऊ द्या किंवा आम्हाला खायला तरी घेऊन या। एवढे जण कुठे नेणार, 4-5 जण होतो आम्ही। आणि भाजीपाला आणला, आम्ही पिशव्या तपासायच्या काय आणले आमच्यासाठी म्हणून। त्यामध्ये असायचा मिरची भजी असायचे, शेव चिवडा असायचा आणि खूप आनंदाने आम्ही ते खायचं सगळे मिळून, सगळ्यांनी शेअर करायचं, सगळ्याला एकमेकाला द्यायचं, मज्जा यायची। ती मज्जा राहिली नाही आणि आता मी चालले तर माझ्या पाठीमागे लागायला कोणीच नाही। मला खूप आवडते हट्ट करायला, लहान मुलांनी खूप हट्टाने मागावं, कारण ते दिवस परत येत नसते। तर आता कोणीच राहिलं नाही हट्ट करायला। श्रीशैलात तर खूप छोटा आहे आणि आमची संस्कृती मोठी झाली आहे। लहान होते तेव्हा मागायची काही पण हट्ट तिनं कसलाच केला नाही। तिला म्हणायचं हट्टीपणा कर, हट्ट कर माझ्याकडे, मी तुला सगळं देते। अजून पण देते तिला, ती माझ्याकडे खूप काही मागते, 10-20 रुपये मागते, काही गिफ्ट हवी असेल ती हक्काने मागते, तिला देत असते मी। 10-20 रुपये सुद्धा लहान लेकराला खूप मोठे असतात, 100 रुपयासारखे 10 रुपये असतात। आमची संस्कृती आता खूप समाजात झाली आणि मोठ्या पण वर्गात गेलेली, त्यामुळे ते हट्टीपणा करत नाही, समजावून खूप घेते। आणि श्रीशैलाला कळत नाहीये, मग हट्ट कोण करणार। आता थोडासा उजेड आहे, यानंतर अंधार पडते आणि भाजीपाला स्वस्त तर होत आहे पण अंधार पडतोय, काही दिसत नाही। किडकं सगळंच राहते, ते काय चांगलं पण असतं पण तेही दिसत नाही। आता जायचंय भाजीपाला घेऊन येते आणि नैवेद्य आरती करायची। आज नागदेवी आहेत, अर्धी तयारी झालेली आहे, अर्धी राहिली। द्या चहा, द्या हातात, लई पुन्हा हे होतंय हो, नंतर काय करते तर बाजारातून भाजी आणली की लागली ह्या कामाला। बासुंदी तयार झाली आहे, घट्टसर मस्त बासुंदी तयार केली, कारण विकत जर आणली तर ती पुरवणी पण येत नाही आणि खूप महाग असते। घरीच तयार केली आणि इकडे जामून पण तयार आहेत। आता गरम पाक त्यामध्ये ओतायचा आहे। छान आता एक अर्धा तास तरी व्यवस्थित मुरू द्यायचे आतमध्ये।
विकत म्हणलं की खूप कमी येते आणि खाल्ल्यानं पण वाटत नाही. घरी आपण व्यवस्थित करतो सगळं. मस्त झाले जामून. हा आमच्या आहोंचा नागदिवा आहे, बुंदीचा लाडू. कारण मोतीचूरचा नाही, बुंदीचा लाडू. मुलांचा तर तयार झालीत नागदिवे, आता ह्यांचं तयार करत आहे. मस्त झाली नुकती. पहा, नुकतीचा लाडूचा आहे. त्यांचा फेवरेट आहे हा. मस्त गोल गोल झाली बुंदी. पहा, बाहेरची बासुंदी खूप गोड असते आणि खाण्यात पण येत नाही. आजकाल कुणीच गोड खात नाही आणि याच्यामध्ये साखर थोडीशी कमीच घातली आहे. इकडे बुंदी पण तयार आहे. मस्त झाली आहे, गोल गोल छान झाली. इकडे साखरेचा पाक पण तयार आहे. आता बुंदीमध्ये मिक्स करायचा. परफेक्ट प्रमाणात घेतले सगळे साखर वगैरे, त्यामुळं मस्त झालं आहे. एक 2 मिनिटात लाडू बांधून घ्यायचे. पुऱ्या तयार झाल्या. ही आहे हरभऱ्याची भाजी, बाजारातून आणली आणि आता तयार पण झाली. आज खूप मान असतो ह्या भाजीचा. थोडीच आहे, आलती बाजारामध्ये. मला तर वाटलं भेटते का नाही ती. मी भेटली आणि आता तयार पण होत आहे. निवडावं लागते, खूप बारीक ठिसा असते हे. काढावं लागतात काड्या वगैरे सगळ्या. निसून निवडून स्वच्छ धुवून आता फोडणी घातली. छोट्या कुकरमध्ये भात लावला आहे, मसाले भात लावला आहे. हिरवीगार मस्त भाजी झाली तयार. आता कडक पातळ मस्त बाजरीची भाकरी बनवायची. भाकरी ही खूप व्यवस्थित थापली आणि आकार पण छान आलाय. खरपूस भाजल्याने चवीला पण खूप छान लागते. चटपटीत वांग्याचं भरीत, त्यामध्ये योग्य प्रमाणात तिखट मीठ, गरमागरम कडक भाकरी आणि खमंग चटपटीत वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत हे खूप छान झाले, टेस्टी आणि चव एक नंबरच झाली. दोन्हीची कॉम्बिनेशन कसलं भारी आहे.
ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।